नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले परत स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत जानेवारी 2025 महत्त्वाच्या चालू घडामोडी. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले येणारे सर्व नवीन व्हिडिओच्या तुम्हाला नोटिफिकेशन भेटत चालतील. चला विद्यार्थी मित्रांनो, तर वेळ न वाया घालता आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. बघा आजचा पहिला प्रश्न, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर किती आहे? 85वा क्रमांक आहे भारताचा 2025मध्ये. कशामध्ये? हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025मध्ये. बघा समोरचा पॉईंट, AIची बनलेली भारतातील पहिली हिंदी गायक आणि मॉडेल कोण बनली आहे? तर कोण? माईया ही बनली आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. बघा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे 34वे राज्य कोणते ठरले आहे? तर ओडिशा ठरले आहे. कोणते? तर ओडिशा हे ठरलेले आहे. बघा इंडियन पोलीस फाउंडेशनचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर OP सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. कशाचे? इंडियन पोलीस फाउंडेशनचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची? तर OP सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला जाऊया समोरच्या पॉईंटकडे. बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अलोक आराधे. महत्त्वाचा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो, 100% परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अलोक आराधे यांची करण्यात आली. कोणत्या राज्य सरकारने स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केले? तर कोणत्या? मध्य प्रदेश राज्य सरकारने हे मिशन सुरू केले आहे. कोणते? तर स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन आहे. बघा कोणत्या राज्य सरकारने महिला बचत गटाच्या माध्यमातून 100 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर कोणत्या? तेलंगणा या राज्याने. महत्त्वाचा पॉईंट आहे. लेबॉन देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नवाब सलाम यांची नियुक्ती करण्यात आली. कोणत्या देशाचे? तर लेबॉन या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून त्यांची काय? तर नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा समोरचा पॉईंट होता, अलीकडेच 50व्या राष्ट्रीय ज्युनियर कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? तर कोणी? हरियाणा या राज्याने जिंकलेले आहे. बघा भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कारने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर कोणाला? अर्पणा सेन यांना. तर कोणता आहे? सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार. म्हणजे त्यांनी जे आपल्या चित्रपटसृष्टीतील योगदान दिले ते योगदानाबद्दल त्यांना कोणता? तर सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने काय? तर सन्मानित करण्यात आले. समोरचं पण बघा, भारताने यशस्वीपणे घेतलेल्या स्वदेशी बनावटीच्या 3ऱ्या पिढीच्या रणगाडा विरोधी मार्गदर्शिका क्षेपणास्त्राचे नाव काय? तर नागमार्क 2 आहे. आणि हे भारताचे स्वदेशी बनावटीचे आहे बघा. आणि हे कशाचं आहे? तर रणगाडा विरोधी मार्गदर्शिका क्षेपणास्त्र आहे. त्याचं नाव काय आहे? तर नागमार्क 2 आहे. आता बघा 10वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कधी सुरू झाला आहे? तर कुठे सुरू झाला आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आहे. किती आहे? तर 10वा. काय आहे? आंतरराष्ट्रीय. बघा अजिंठा आणि वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे हा. बघा समोरचा पॉईंट आता, प्रशांत कुमार सिंह यांची कोणत्या राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणत्या? मणिपूर राज्याच्या. कोण आहे? तर प्रशांत कुमार सिंह. आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव कोण आहे? तर सुजाता सौनिक आहे. बघा आपल्या महाराष्ट्राच्या कोण आहेत? तर सुजाता सौनिक ह्या मुख्य सचिव आहे. आणि त्या या पदावर निवड होणाऱ्या ह्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. आणि त्या कितव्या आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि त्यांच्या पत्नीसुद्धा महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी काम केलेले आहे. त्याच्यामुळं पती आणि पत्नी दोन्ही कुटुंबातील अपत्य हे या पदावर काम करणारी महाराष्ट्रातील पहिलीच वेळ आहे. आणि त्या कितव्या मुख्य सचिव आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. समोरचा पॉईंट बघा आता, 15 जानेवारी 2025 रोजी भारतीय हवामान खात्यास किती वर्ष पूर्ण झाले? तर तब्बल 150 वर्ष पूर्ण झाले आहे. कशाच? हवामान खात्यास किती? तर 150 वर्ष पूर्ण झालेली आहे. समोरचा पॉईंट बघा आता, कोणत्या राज्यामध्ये क्रीडा प्रशिक्षण आणि प्रतिभा विकास कार्यक्रम सुरू करण्यासाठी क्रीडा सशक्तीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे? तर मिझोराम राज्यामध्ये. कशासाठी केलं आहे? बघा म्हणजे क्रीडा प्रशिक्षण आणि प्रतिभा विकास कार्यक्रम सुरू करण्यासाठी कोणता? तर क्रीडा सशक्तीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. तर मिझोराममध्ये सुरू करण्यात आलं आहे. समोरचा पॉईंट बघा, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने देशाच्या पूर्वेकडील प्रथम खगोलशास्त्रीय वेधशाळा कोणत्या राज्यात स्थापन केली? म्हणजे कोणत्या विभागाने केली? तर विज्ञान तंत्रज्ञान विभागाने पूर्वेकडील ही प्रथम खगोलशास्त्रीय वेधशाळा असणार आहे बघा. तर पश्चिम बंगालमध्ये स्थापन केली. कुठे? तर पश्चिम बंगालमध्ये. आता समोरचा पॉईंट बघा, स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खाजगी कंपनी कोणती आहे? तर बघा पिक्सेल आहे. ही काय असणार आहे? स्वतःचा उपग्रह असलेली ही भारतातील पहिली खाजगी कंपनी आहे. कोणती? तर पिक्सेल. त्याच्यामुळे महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. समोरचा बघा, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे माजी प्रमुख तरुण दास यांना कोणत्या देशाने मानद नागरिक पुरस्कार दिला आहे? तर सिंगापूरने दिला आहे.
कशाचे ते कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्रीचे काय इंडियन माजी प्रमुख आहेत ते तरुण दास यांना कोणत्या देशाने तर सिंगापूरने काय नागरिक पुरस्कार प्रदान केला आहे. बघा ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अंजू बॉबी जॉर्ज यांची नियुक्ती करण्यात आली. कशाच्या तर ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली. कोण आहेत तर ते अंजू बॉबी जॉर्ज. समोरचा पॉईंट बघा पुनर्गठित अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अजित कुमार मोहंती यांची. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर ही नोट्स पाहिजे असेल, ही जर नोट्सची समजा PDF पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तुम्ही तिथे जॉईन करायचं आहे आणि तुम्हाला तेही नोट्स भेटून जाईल. विद्यार्थी मित्रांनो तसेच आपल्या टेलिग्राम चॅनल म्हणजे एक्झाम संबंधित अपडेट असेल, GS GKचे क्वेश्चन असतील, तसेच करंटचे क्वेश्चन असतील, ती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बरीच माहिती भेटते. त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो जानेवारीचा हा आपला दुसरा लेक्चर असणार आहे. पहिल्या लेक्चरची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो जानेवारीची, तीसुद्धा तुम्ही बघून घ्यायची आहे. तर चला जाऊया समोरच्या पॉईंटकडे. ह्या कोणता बघितला आपण पुनर्गठित अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अजित कुमार मोहंती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. समोरचा पॉईंट बघूया चला आता. बघा स्पेडॅक्स मिशन 2 उपग्रहाचे यशस्वी अंतराळ डॉकिंग साध्य करणारे भारत कितवे राष्ट्र बनले आहे तर 4थे राष्ट्र बनले आहे. कशाचे स्पेडॅक्स मिशन 2 म्हणजे 2चे उपग्रहाचे यशस्वी अंतराळ डॉकिंग साध्य करणारे भारत कितवे तर 4थे राष्ट्र बनले आहे. समोरचा पॉईंट बघा आता. युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर केशव मूर्ती यांची निवड करण्यात आली. कशाच्या ते युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आलेली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे तिसरे प्रक्षेपण पॅड कुठे बांधले जाणार आहे तर कुठे श्रीहरिकोटा इथे आंध्र प्रदेश इथे बांधले जाणार आहे. तर कितवी असणार आहे तिसरे असणार आहे. बघा महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. आणीबाणीच्या काळात तुरुंगात टाकलेल्या लोकांना कोणते राज्य सरकार 20,000 रुपये मासिक पेन्शन देईल तर कोणते ओडिशा राज्य सरकार देणार आहे. म्हणजे आणीबाणीच्या काळात तुरुंगात टाकलेल्या लोकांसाठी. समोरचा पॉईंट बघा आता. प्लास्टिक मुक्त महाकुंभासाठी खालीलपैकी कोणती मोहीम सुरू करण्यात आली. कोणती तर वन प्लेट वन बॅग ही मोहीम सुरू करण्यात आली. कशासाठी तर प्लास्टिक मुक्त महाकुंभासाठी ही 1 प्लेट 1 बॅग ही मोहीम सुरू करण्यात आली होती. समोरचा पॉईंट बघा. अलीकडेच कोणत्या टेनिसपटूने सर्वाधिक ग्रँड स्लॅम सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. कोणता आहे तर नोव्हाक जोकोविच आहे. याने काय केलं आहे तर सर्वाधिक ग्रँड स्लॅम सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. समोरचा पॉईंट बघा आता. पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटीच्या कार्यकारी परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली तर नृपेंद्र मिश्रा आहेत ते. कोण आहेत नृपेंद्र मिश्रा यांची काय तर पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटीच्या कार्यकारी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली बघा यांची. त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे. बघा संसद अधिकार कार्य आणि विशेष अधिकार या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर कोण आहेत डॉक्टर KS चव्हाण आहेत. बघा डॉक्टर KS चव्हाण या पुस्तकाचे लेखक आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, पाठच करून ठेवा. बघा समोरच्या पॉईंटकडे जाऊ आपण. कोणत्या भारतीय बॅडमिंटनपटूची पुमा इंडियाचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली तर कोणाची PV सिंधू यांची. तर पुमा इंडियाचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे तर काय आपल्या PV सिंधू बॅडमिंटनपटू आहेत. बघा आता. जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीने प्रक्षेपित केलेल्या पहिल्या ऑर्बिटल रॉकेटचे नाव काय तर न्यू ग्लेन आहे. बघा जेफ बेझोस यांची कंपनी आहे बघा कोणती ब्लू ओरिजिन. आणि या कंपनीने काय केलं आहे पहिल्या ऑर्बिटल रॉकेटचे प्रक्षेपण म्हणजे केलं आहे. त्याचं नाव काय तर ब्लू ग्लेन आहे. बघा न्यू ग्लेन. समोरचा पॉईंट बघा. कोणत्या राज्यांनी महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपला सक्षम करण्यासाठी शी कोहॉर्ट 3.0चे लॉन्च केले आहे. बघा कोणत्या पंजाबने. तर कोणता आहे ते शी कोहॉर्टचे लॉन्च केलं आहे पंजाबने. भारतातील पहिले AI धोरण राबवणारे राज्य कोणते ठरले आहे तर महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हटलं की लक्षात ठेवायचं कारण की याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त असतात. भारतातील काय ठरलं आहे महाराष्ट्र तर पहिले AI धोरण राबवणारे राज्य ठरले आहे. समोरचा पॉईंट बघा. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर कोणी विनीती जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. कशाच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे महत्त्वाचा पॉईंट आहे. राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना कोणाच्याद्वारे करण्यात आली तर पियुष गोयल यांच्याद्वारे करण्यात आली. राष्ट्रीय हळद महामंडळाची स्थापना.
बघा, जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन इंधनावर चालणारे इंजिन कोणी विकसित केले? तर भारताने विकसित केले. महत्त्वाचा पॉईंट आहे. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर कधी? 11 ते 17 जानेवारी. बघा, 11 ते 17 जानेवारी. आणि थीम काय 2025ची? 2025ची थीम आहे बघा, काय? बी अ रोड सेफ्टी हिरो. आणि राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कधी? तर 11 ते 17 जानेवारी. महत्त्वाला. आणि थीमसुद्धा महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. बघा आता समोरचा पॉईंट. कोणत्या महिला संघाने पहिला खो खो वर्ल्ड कप 2025 जिंकला आहे? तर कोणत्या महिला संघाने जिंकला? भारत. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा कोणत्या स्टेडियमवर खेळण्यात आलेला आहे? हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कोणत्या स्टेडियमवर खेळण्यात आलेला होता हा? बघा आता समोरचा पॉईंट बघा. पुरातत्व प्रायोगिक संग्रहालयाचे उद्घाटन नुकतेच कोणत्या शहरात झाले आहे? तर वडनगर, गुजरात इथे. बघा, कोणत्याही पुरातत्व प्रायोगिक संग्रहालयाचे उद्घाटन झाले. बघा, पुरुष खो खो विश्वचषक 2025 कोणत्या संघाने जिंकला आहे? तर भारत संघाने जिंकला आहे. महत्त्वाचे पॉईंट बघा, लक्षात ठेवा. खो खो जर म्हटलं तर महिला जरी वर्ल्ड कप म्हटलं तरी भारताने जिंकला आहे. आणि पुरुष खो खो वर्ल्ड कप जरी म्हटलं तर पुरुषांनी आपला भारताने जिंकला आहे. समोरचा पॉईंट बघा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या देशात बरोबरच्या राजनैतिक संबंधांना 60 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त स्मारक लोगोचे अनावरण केले? तर कोणत्या? सिंगापूर. सिंगापूर या देशाबाबत काय झालं? तर म्हणजे राजनैतिक संबंधांना जवळपास 60 वर्ष पूर्ण झाले, म्हणून त्यांनी काय केलं? स्मारक लोगोचे अनावरण केलं. कोणी? राष्ट्रपती आपल्या द्रौपदी मुर्मू यांनी. समोरचा पॉईंट बघा आता. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे कितवे राष्ट्रपती बनले? तर कितवे राष्ट्रपती बनले ते? 47वे राष्ट्रपती बनले अमेरिकेचे. कोण? डोनाल्ड ट्रम्प. बघा, कोणत्या राज्यातील नोबल हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिला सर्जिकल रोबोट SSI मंत्र बसवण्यात आला आहे? तर महाराष्ट्रामध्ये. कोणत्या हॉस्पिटलमध्ये? नोबल हॉस्पिटलमध्ये. कुठे आहे नोबल हॉस्पिटल? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. बघा, गेट्स केब्रिज इम्पॅक्ट प्राईज 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर उबरसी सिन्हा यांना सन्मानित करण्यात आले आहे. CRPFचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांची. कशाचे? CRPFचे नवीन महासंचालक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली. कोणाची? ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांची. समोरचा पॉईंट बघा आता. राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव 2024-25 कुठे आयोजित केला जातो? नवी दिल्ली येथे. कोणता? तर राष्ट्रीय नाट्य महोत्सव 2024-25 दिल्ली येथे आयोजित केला जातो. महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. बघा, इंडिया ओपन म्हणजे बॅडमिंटन 2025मध्ये पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकलं आहे? तर कोण? व्हिक्टर एक्सलेसन. बघा, राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्थेची स्थापना कुठे करण्यात आली? तर सिहोर, मध्य प्रदेशमध्ये. कुठे? सिहोर, मध्य प्रदेशमध्ये. चला समोरच्या पॉईंटकडे जाऊ आपण. कोणत्या संस्थेने नुकताच वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक रिपोर्ट 2025 जारी केला आहे? तर कोणत्या? ILO. म्हणजे चालूच काय? इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणतो आपण, ILO यांनी कोणता? तर वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक रिपोर्ट 2025 जारी केला आहे. भारतामध्ये असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा नॉन ध्रुवीय ग्लेशियर कोणता आहे? तर सियाचीन ग्लेशियर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा टाईपचे क्वेश्चनसुद्धा आपले TCS वगैरेला विचारले जातात. म्हणजे TCSद्वारे ज्या एक्झाम घेतल्या जातात त्याला असे सरप्राईज क्वेश्चन पेपर आपल्याला बघायला भेटतात. समोरचा पॉईंट बघा आता. इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर विनोद कुमार यांनी. तर कशाचे? इंडियन बँकेचे. बघा, महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. AI धोरण राबवणारे पहिले राज्य आपले महाराष्ट्र राज्य ठरले आहे. बघा, चर्चेत असलेले टार्झन गन कोणत्या 2 देशांच्या सहकार्याने विकसित करण्यात आले? भारत आणि फ्रान्स. कोणती गन आहे? टार्झन गन आहे. बघा, कोणत्या 2 देशांनी विकसित केले? तर भारत आणि फ्रान्स या 2 देशांनी विकसित केले. कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातील वनस्पतींच्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी कोणते क्रॉप्स प्रयोग केला आहे? तर इस्रोने केला. बघा, काय? तर कॉम्पॅक्ट रिसर्च मॉड्यूल फॉर ऑर्बिटल प्लॅन्ट स्टडीज एक्सपेरिमेंट हे त्याचा लॉंग फॉर्म आहे. बघा, लॉंग फॉर्मसुद्धा विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. तर कोणी केलं आहे? इस्रोने अभ्यासासाठी याचा प्रयोग केला आहे. बघा, वर्ल्ड इकॉनॉमिक
फोरम 2025ची वार्षिक बैठक कुठे सुरू झाली, तर दावोस येथे बघा. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2025ची वार्षिक बैठक कुठे सुरू झाली, तर दावोस येथे सुरू झाली. बघा, व्हर्जिन कोकोनट ऑइल ज्याला नुकताच GI टॅग देण्यात आला आहे, तर कोणत्या ठिकाणचे ते संबंधित आहे, तर अंदमान आणि निकोबार बेट येथील संबंधित आहे. तर कोणते व्हर्जिन कोकोनट आहे बघा, आणि त्याला काय नुकताच GI टॅग देण्यात आलेला आहे. अंदमान निकोबार बेटाशी संबंधित आहे ते. समोरचं पॉईंट बघा आता, अलीकडे कोणत्या देशाच्या औपचारिक पंतप्रधानाला 14 वर्ष शिक्षा झाली आहे. किती 14 वर्ष शिक्षा झाली बघा, पाकिस्तानच्या. आणि अलीकडे श्रीलंकेच्या सांस्कृतिक केंद्राला कोणत्या भारतीय कवीचे नाव देण्याची घोषणा करण्यात आली आहे, तर तिरुवल्लुवर. बघा, महत्त्वाचं पॉईंट आहे, लक्षात ठेवा. आणि समोरचा पॉईंट बघा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती केव्हा साजरा करण्यात येते, तर 23 जानेवारीला त्यांची जयंती साजरी करण्यात येते. महत्त्वाचं पॉईंट आहे. बघा, पॅरा ॲथलेटिक्स डॅश डॅश यांना उत्कृष्टतेसाठी राज्यपाल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, तर कोणाला, जीवनजी दीप्ती यांना. तर कोणता पुरस्कार, राज्यपाल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. चला समोरच्या पॉईंटकडे जाऊ आता. बघा, भारतातील कोणत्या वारसा स्थळाचा नुकताच जागतिक स्मारक वॉच लिस्ट 2025मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. वॉच लिस्ट 2025मध्ये कोणता, मुसी नदीकाठील ऐतिहासिक इमारती. याचं काय, तर वॉच लिस्ट 2025. बघा, जागतिक वारसा स्थळात. आणि समोरचा पॉईंट बघा, 2024-25 विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद कोणी जिंकले, तर कर्नाटकने जिंकले आहे बघा, कर्नाटकने. आणि कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरी संहितेच्या नियमांना नुकतीच मंजुरी दिली आहे, तर उत्तराखंडने दिली बघा. नायजेरिया हा कितवा ब्रिक्स भागीदारी देश बनला आहे, तर 9वा ब्रिक्सचा भागीदारी देश बनला आहे. कोणता, तर नायजेरिया हा. त्याच्यामुळं महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा, कितवा बनला आहे नायजेरिया, तर 9वा बनला आहे. चला समोरच्या पॉईंटकडे जाऊ आपण आता. बघा, खो खो विश्वचषक 2025मध्ये महिला आणि पुरुषाचे विजेतेपद कोणी जिंकले, तर आपल्या भारताने. नुकतेच सांगितले मी कोणी जिंकले, तर भारताने जिंकले. महिला आणि पुरुष दोन्हीसुद्धा विश्वविजेतेपद भारताने जिंकलेले आहे. जलजीवन मिशनने सौर ऊर्जा नाविन्यपूर्ण वापरासाठी कोणत्या राज्याला पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर उत्तर प्रदेश या राज्याला सन्मानित करण्यात आले आहे. बघा, कोणत्या राज्यात कवचम नावाने आपत्ती जोखीम चेतावणी प्रणाली सुरू केली आहे, तर केरळ इथे. तर कोणत्या राज्यात, तर केरळमध्ये. दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिवस केव्हा साजरा करण्यात येतो, तर 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. समोरचा पॉईंट बघा, कोणत्या राज्य पहिल्या ऑलिम्पिक संशोधन परिषदेचे आयोजन करणार आहे, तर कोणते, गुजरात राज्य करणार आहे. कोणत्या देशाने जगातील सर्वात लांब एक्सप्रेस व बोगद्याचे बांधकाम पूर्ण केले आहे, तर चीन या देशाने तर पूर्ण केलेले आहे. कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी गैर-नागरिक पालकांना देशात जन्मलेल्या मुलांचे स्वयंचलित नागरिकत्व समाप्त केले आहे, तर अमेरिका या देशाने केलेले आहे. 85वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद कुठे सुरू झालेली आहे, तर बिहार येथे सुरू झाली. किती, 85वी आहे बघा. अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद बिहार येथे सुरू झालेली आहे. समोरचा पॉईंट बघा, सर्वात उच्च मानवी पॅरामिडचा जागतिक विक्रम नुकताच कोणी केला आहे, तर भारतीय सैन्य. सर्वात उंच काय मानवी पिरॅमिडचा जागतिक विक्रम केला आहे भारतीय सैनिकांनी. बेटी बचाव बेटी पढाव योजना कोणत्या वर्षी लागू करण्यात आली, तर 22 जानेवारी 2022ला ही 22 जानेवारी 2015ला लागू करण्यात आलेली होती. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, ज्ञानेंद्र प्रताप सिंह. आपण बघितलं, ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांची महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणत्या संस्थेने नुकतेच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कमर्शियल ॲग्रिकल्चर असे नामकरण करण्यात आले, तर केंद्रीय तंबाखू संशोधन संस्थे. या संस्थेचे काय करण्यात आले नाव, तर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च अँड कमर्शियल ॲग्रिकल्चर हे असं केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था. कोणता देश ब्युरो ड्रोन कार्यक्रमात निरीक्षण राष्ट्र म्हणून सामील झाला आहे, तर भारत. समोरचा पॉईंट बघा, केंद्राच्या ग्राम संरक्षण योजनेअंतर्गत स्वामित्व अंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण करणारे ईशान्येकडील कोणते राज्य पहिले ठरले आहे, तर मिझोराम हे राज्य पहिले ठरले आहे. भारत सरकारने व्यवसाय दस्तऐवज व्यवस्थापनासाठी कोणती सुविधा सुरू केली आहे, तर कोणती व्यवस्था सुरू केली आहे, तर एंटिटी लॉकर सुरू केले आहे. महत्त्वाचं आहे.
नुकतेच प्रकाशित झालेल्या वर्ल्ड अडॉप्टर गांजा या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर पंकज मिश्रा आहे. कोणतं आहे पुस्तक? द वर्ल्ड अडॉप्टर गांजा हे पुस्तक आहे. कोणत्या राज्य सरकारने दीनदयाल उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना सुरू केली? तर छत्तीसगड राज्याने सुरू केली आहे. कोणती आहे? दीनदयाल उपाध्याय भूमिहीन कृषी मजूर कल्याण योजना. अलीकडे चर्चेत असलेले प्रलयत क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे? तर भूपृष्ठ ते भूपृष्ठ भागात मारा करणारं बघ आहे. म्हणजे जमिनी मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. कोणतं आहे ते? तर भूपृष्ठ ते भूपृष्ठ. तर कोणतं आहे? प्रलयत आहे ते. कोणत्या राज्याने अलीकडे कृष्णा नदीकाठी पूर संरक्षण भिंत बांधण्यासाठी मान्यता दिली आहे? तर आंध्र प्रदेशनं. कोणत्या नदीकाठी? कृष्णा नदीकाठी. काय तर म्हणजे पूर संरक्षण भिंत आहे बघा. एडलमन ट्रस्ट बॅरोमीटर 2025 भारताची जागतिक रँक किती आहे? तर 3री आहे. कोणत्या आहे तर कशामध्ये? एडलमन ट्रस्ट बॅरोमीटर 2025 याच्यामध्ये भारताची रँक 3री आहे. समोरचा पॉईंट बघा आता. कोणता आहे? रातापानी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? तर मध्य प्रदेशमध्ये स्थित आहे. कोणता? रातापानी व्याघ्र प्रकल्प. आता बघा, उच्च शिक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विनीत जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवी यांना कुठे खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025चे उद्घाटन केले? तर लडाख येथे केले उद्घाटन. भारतातील पहिल्या एअर टॅक्सी शून्यासाठी खालीलपैकी कोणत्या टाईपचं लॉन्च केले आहे? तर कोणतं आहे ते बघा. तर बघा, सरला एव्हिएशन. हे लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस 2025 कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आहे? तर 24 जानेवारीला. आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस 2025 कधी? 24 जानेवारीला साजरा करण्यात आलेला आहे. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2025साठी कोणत्या संस्थेची निवड करण्यात आली आहे? तर कोणत्या? बघा इन्क्वेस्ट. आणि याचा लॉंग फॉर्म तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. बघा, ऑगस्ट 2025च्या सर्वोत्कृष्ट लघुपट श्रेणीसाठी कोणाचे नामांकन करण्यात आलेले आहे? तर अनुजा यांचे. कोणाचे? तर अनुजा यांचे. पराक्रम दिवस कोणत्या नेत्याची जयंतीनिमित्त साजरा केला जातो? नेताजी सुभाषचंद्र बोस. पराक्रम दिवस महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. कोणते गाव भारतातील पहिले सौर सीमा नाव बनले आहे? तर कोणते? मासळी हे गाव. एक मिनटं. भारतातील पहिले सौर सीमा गाव बनले आहे. कोणते? तर मासळी. थोडं टायपिंग मिस्टेक होते मित्रांनो. बघा, विजय हजारे ट्रॉफी 2024-25 जेतेपद कर्नाटकनं. बघा, FIDE बुद्धिबळ विश्वचषक 2025चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर भारत देश करणार आहे. पद्म पुरस्कार 2025 संपूर्ण यादीमध्ये महाराष्ट्र राज्याला एकूण किती पुरस्कार मिळाले? 14 पुरस्कार मिळाले. महत्त्वाचं आहे, नुकतंच आहे, लक्षात ठेवा. किती? 14 पुरस्कार मिळाले. एकूण पद्म पुरस्कार 2025 महाराष्ट्राला किती? तर 14 पुरस्कार मिळाले. बघा, सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर महेश कुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या महिला तुकडीचे नेतृत्व करणारी एकता कुमारी ही कोणत्या राज्याची पहिली महिला ठरली आहे? तर जम्मू काश्मीरची ठरली. नाव काय? लक्षात ठेवा, एकता कुमारी. महत्त्वाचं आहे. आयर्लंडचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मायकेल मार्टिन यांची नियुक्ती करण्यात. कोणत्या देशाचे? आयर्लंडचे नवीन पंतप्रधान म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा, दरवर्षी राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तो 25 जानेवारीला साजरा करण्यात येतो. काय? तर राष्ट्रीय पर्यटन दिवस. विद्यार्थी मित्रांनो, हे जानेवारीचे आपण महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन बघितले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपले चॅनल जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून म्हणजे त्यांनासुद्धा या लेक्चरचा फायदा होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, आणि कसं माहिती आहे का, लेक्चर जर शेअर केलं, तुम्ही लाईक केलं, तर ते अजून जास्त व्हायरल होते आणि जास्तीत जास्त मुलापर्यंत होते. आणि ते जास्तीत जास्त मुलापर्यंत पडलं, जास्त व्ह्यूज भेटले, लाईक भेटले, त्यातून मलासुद्धा इन्स्पिरेशन भेटते. मग मी तुमच्यासाठी म्हणजे डेली करंट वगैरे हे ते लेक्चर यूट्यूबला घेऊन येत असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आपण लवकरच एक नवीन प्रोग्रामसुद्धा चालू करून येणार आहे. त्यामध्ये आपण डेली म्हणजे संडे टू डायरेक्ट म्हणजे सॅटरडे, एक संडे जर सोडला तर डायरेक्ट मंडे टू सॅटरडे आपण म्हणजे असे जवळपास 6 विषय म्हणजे 6 विषयाला संडेला, समजा मंडेला एक विषय जसं की जिओग्राफी,
असा एक एक सब्जेक्ट आपण दर डेला घेणार आहे आणि एका दिवशी दररोज एका सब्जेक्टचा आपण एक चॅप्टर कव्हर करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लवकर तुमच्यासाठी सिरीज घेऊन येतो. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपलं लेक्चर शेअर करा आणि तुम्हालासुद्धा याचा फायदा असेल तर लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, चला भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.